नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे आपल्या महाराष्ट्राची, त्याचबरोबर कट ऑफ किती लागणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा आणि महाराष्ट्रातील या डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे. अहमदनगर डिव्हिजन झालं, अकोला झालं, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसिल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सेफ झोन काय असणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% या गटातील विद्यार्थ्यांचं कोणत्या लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि तिसरी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो कधीपर्यंत येणार आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ पाहणारे भरपूर विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये, तर त्यांना अभिनंदन. आणि ज्यांचं सुद्धा 1-2 मार्कांना सिलेक्शन हुकलं असेल तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो इंतजार करायचा, तुम्हाला वाट पाहिजे, संयम ठेवायचा आहे. ठीक आहे. तुमचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे. जे पण विद्यार्थी 1-2 मार्कांना चुकले असेल, कटले असेल, तर त्यांचं नक्की ज्या विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे येणाऱ्या तिसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता, कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्की तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे, आपला व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, कोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे. तर पहा, मी जे पहिली जी लिस्ट लागली होती विद्यार्थी मित्रांनो हे एकदम हाय लागली होती, म्हणजे 96च्या वरती लागली होती, 99, 100 पर्यंत पहिली लिस्ट होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसरी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ कमी जाणार आहे. ठीक आहे. ज्यांना 90 असेल, 91 असेल, 92 असेल, 93 असेल, 94 असेल, ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कन्फर्म आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तेवढाच कट ऑफ ज्या विद्यार्थी मित्रांनो लागला. फक्त पीडब्ल्यूडी झालं, ईडब्ल्यूएस झालं आणि एसटी कॅटेगरी झालं, या 3 कॅटेगरीचा कट ऑफ कमी गेलेला आहे. कुठं 85 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. आणि म्हणजे 85 ते 90च्या अंदरच या 3 कॅटेगरीचा कट ऑफ पाहायला भेटलेला आहे कोणत्या ठिकाणी. ठीक आहे. तर पहिल्या लिस्टपेक्षा ज्या दुसरी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ घसरलेला, डाऊन गेलेला आहे. ठीक आहे. आता तिसरी लिस्ट लागणार आहे. तर तिसरी लिस्टचा जो कट ऑफ हा दुसऱ्या लिस्टपेक्षा घसरणार आहे. त्यानंतर तिसरी लिस्ट लागल्यानंतर चौथ्या लिस्टचा तिसऱ्या लिस्टपेक्षा जे कट ऑफ घसरणार आहे. 5व्या लिस्टचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा चौथ्या लिस्टपेक्षा कमी कट ऑफ घसरणार आहे. त्याचबरोबर 5व्या लिस्टचा जो कट ऑफ आहे त्यापेक्षा 6व्या लिस्टचा म्हणजे कट ऑफ कमी जाणार आहे. 6व्या लिस्टपेक्षा 7व्या लिस्टचा कट ऑफ कमी जाणार आहे. 7व्या लिस्टपेक्षा 8व्या लिस्टचा कट ऑफ कमी जाणार आहे. तर आता असं ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ कम होत जाणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये ज्यांचं सुद्धा ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला जे घाबरायचं नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही, जवळपास 7 ते 8 लिस्ट लागणार आहे. मागच्या वर्षी 2023ला ज्या जागा होत्या जवळपास 30,000 जागा होत्या, त्यावेळेस सुद्धा 7 लिस्टा लागल्या होत्या. आणि 2022ला 40,000 प्लस जागा होत्या, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 7 ते 8 लिस्टा लागल्या होत्या. आणि ह्या वर्षी सुद्धा यापेक्षा जागा जास्त तर 7 ते 8 लिस्टा ज्या आरामाने या ठिकाणी लागू शकते. ठीक आहे. आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या लिस्टा चालणार आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या 7-8 लिस्टा लागणार आहे. ठीक आहे. तर ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. तर आपले यूट्यूब तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तिसरी लिस्ट कधी लागणार आहे, चौथी लिस्ट कधी लागणार आहे याबद्दल. ठीक आहे.
तर आता आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरी जी लिस्ट आहे तर त्यामध्ये पहा की कटअप जे 3-4 डिव्हिजनचा घसरलेला आहे. चंद्रपूर डिव्हिजनचा सुद्धा खूप कमी कटअप गेलेला आहे, पालघर डिव्हिजनचा सुद्धा कमी गेला आणि गोवा डिव्हिजनचा सुद्धा खूप कमी कटअप गेला या 3 ठिकाणचा. आणि या 3 ठिकाणचा येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा काही कटअप कमी डाऊन जाणार आहे. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्हाला 60%, 70%, 80%, 90% आमचं सिलेक्शन कधी होणार आहे, कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे. तर मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो. एक तर 4थ्या लिस्टमध्ये होणार आहे, 4थ्या ते 8व्या लिस्टच्या अंदर तुमचं सिलेक्शन होणार आहे. 4थ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, 5व्यामध्ये झालं, 6व्यामध्ये झालं, 7व्यामध्ये नाही झालं तर 8व्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुमचं होणार आहे. तर 8व्या लिस्टपर्यंत तुम्हाला जे संयम ठेवायचा आहे, तुम्हाला जे या ठिकाणी वाट पाहिजे. ठीक आहे, घाबरायचं नाही आहे. ठीक आहे. तर वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. तर 8 लिस्टापर्यंत जे तुमचं सिलेक्शन होणार आहे जास्त चान्स आहे. आणि सर्व डिव्हिजनमध्ये नाही लागणार आहे, कोणकोणत्या ठिकाणीच जे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तर तिथंच कटअप डाऊन जाणार आहे. 60%, 70%, 80%, 90% अशा प्रकारे. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी जास्त जागा आले असेल तर तिथं नाही जाणार आहे एवढा कटअप कमी. ठीक आहे. तर कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहे मी तुम्हाला सर्व डिव्हिजननी सांगत आहे. आता ज्या विद्यार्थी मित्रांनो तिसरी लिस्टचा कटअप किती जाणार आहे याबद्दल आपण बोलणार आहे. अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे आणि अमरावती डिव्हिजन आहे, औरंगाबाद संभाजीनगर डिव्हिजन आहे. तर ह्या 4 डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा असाल तर हा जवळपास या ठिकाणी 92 ते 90च्या अंदर या ठिकाणी जाणार आहे किंवा 89 जरी असेल तर होऊन जाणार आहे. आणि PWDचा जे आहे 85 ते 90च्या दरम्यान येणार आहे सर्व डिव्हिजनचा. ठीक आहे. 85 ते 90 पर्यंत किंवा 80 ते 85च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे PWD कॅटेगरीचा. ठीक आहे. त्यानंतर पहा बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे आणि भुसावळ डिव्हिजन आहे, त्याचबरोबर बुलढाणा डिव्हिजन आहे. तर या 4 ठिकाणचा जो कटअप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा असाल तर पहा जवळपास 90 ते 92 पर्यंत कटअप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आणि गोवा डिव्हिजन आहे. तर या 4 ठिकाणचा जो कटअप आहे तर 88 ते 92च्या आसपास या ठिकाणी 90च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे 4 ठिकाणचा. त्यानंतर जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन या 3 ठिकाणचा जो कटअप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 90 ते 92च्या दरम्यान असेल तर होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मालेगाव डिव्हिजन आहे, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ आहे, मुंबई सिटी साऊथ आहे. तर या 3 ठिकाणचा जो कटअप आहे जवळपास 90 ते 93च्या आसपास जाणार आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसूल आहे. तर या 2 ठिकाणचा जो कटअप आहे हा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 89 ते 92च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे आणि उस्मानाबाद आहे. तर या 4 ठिकाणचा जो कटअप आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जो जाणार आहे तर हा जवळपास 90 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा उस्मानाबाद झालं, पालघर, पंढरपूर, परभणी. तर या 4 ठिकाणचा जो कटअप आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा तर हा जवळपास 90 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे. तर या 3 ठिकाणी जो कटअप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 93च्या आसपास जाणार आहे. त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, मिरज आहे आणि भुसावळ आहे. तर या 4 ठिकाणी SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जो कटअप आहे हा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग या 4 ठिकाणी जो कटअप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 ते 94-93च्या आसपास या ठिकाणी कटअप जाणार आहे. त्यानंतर सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे. तर या 4 ठिकाणी जो कटअप आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जो कटअप आहे 89 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. तर एवढा सेफ झोन असणार आहे. तर याच्यात जे आसपास जे कटअप या ठिकाणी जाणार आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.